शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं विलीनीकरण नव्हतं, स्पष्ट फूट होती, त्यांना अपात्र केलंच पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद. तर उद्या दुपारी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी. काँग्रेसनं सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या ट्विटचा सुनील तटकरेंनी केला निषेध. काँग्रेसनं वैचारिक दिवाळखोरी दाखवली आहे, तटकरेंची टीका. दिलगिरी व्यक्त करत विषय संपत नसल्याचंही वक्तव्य. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन. सुनेत्रा पवारांच्या गुंगी गुडिया उल्लेखाचा राष्ट्रवादीकडून निषेध. सकपाळांच्या पोस्टरवर फुली मारून निषेध. दिपके यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यामुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता. संजय शिरसाटांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार. शिरसाटांचा राजीनामा घेण्यासंदर्भात शिंदेंवर भाजपचा दबाव वाढला. सीजेपीच्या बैठकीमध्ये इथेनॉल आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर चर्चा. तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार अभिजित दिपकेंची माहिती. उद्या पुन्हा सीजेपीची बैठक. महापौर बंगल्याचं टेंडर मागे घेण्याची रितू तावडे यांचे आदेश. टेंडर महापौर बंगल्यासाठी नाही तर राणीबाग परिसरासाठी काढलं होतं. महापौरांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रात ॲनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर 1 वर्षाची बंदी. FDA आयुक्त तुकाराम मुंडेंकडून राजपत्र जारी. आता आर्टिफिशियल पनीर विकल्यावर होणार कारवाई. कोल्हापुरातल्या कळंब्यामध्ये जिलेटिन स्फोटाने बंद बंगला उद्ध्वस्त. तर मिळकतीच्या वादातून स्फोटाचा संशय. शेजारच्या 3 घरांचंही नुकसान. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी. जंतर मंतरवर आज 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. तर खासदार बाळामामा म्हात्रेंच्या नेतृत्वात आंदोलन. ₹2,000पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता. संसदेमध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्टमध्ये सुधारणा करणारं विधेयक सादर. मेटाचे संस्थापक झुकरबर्ग यांनी मागितली सरकारची माफी. चाइल्ड पॉर्न डीफेक कॉन्टेंटवर सरकारनं व्यक्त केली होती नाराजी. सरकारनं 3 दिवसांचा दिला होता अल्टिमेटम.